युनिसभाई मचाडो यांचा इथे शुभ सन्मान। त्याच्यानंतर दत्ताभाई पावले, दत्ताभाई आपण यावा, दत्ताभाई म्हात्रे उर्फ पावले त्यांना आम्ही म्हणतो की त्यांचा इथे शुभ सन्मान। कोलंबी मॅन स्क्रीनवरती पाहता की सध्याच्या घडीमध्ये 67,000 तोला सोनं आहे आणि जवळजवळ ती कोलंबीच असेल मला तर वाटते 5 तोला, त्यांचा इथे शुभ सन्मान। त्याच्यानंतर मनोहर भोईर साहेब, मनोहर भोईर साहेब आपण यावा, मनोहर भोईर साहेब आमचे खऱ्या अर्थानं सरपंच साहेब यांचे मामाश्री आहेत आणि मामांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं बाच्याच्या हातून केला जाईल, कारण बाच्याच्या लग्नाला मामाच काकण बांधला असतो आणि इथे आपण मामाला पाहू शकाल की स्पर्धेमध्ये मामा देखील बाच्याच्या स्पर्धेसाठी इथे आपली उपस्थिती दाखवत आहेत। मामा आपला ही सन्मान। त्याच्यानंतर हनुमान भोईर साहेब, हनुमान भोईर साहेब, तर हनुमान भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। रमेश भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत, आपलं आगमन झालंय। तर याबा मनोहर भोईर, हनुमान भोईर साहेब आपला सन्मान। त्याच्यानंतर आमचे गणू ठाकूर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। विजेंद्रभाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गणू ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। मायची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान। त्यानंतर रुपेश पाटील साहेब बेंडकल, रुपेश पाटील साहेब बेंडकल यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। धन्यवाद। रुपेश पाटील साहेब बेंडकर, निलेश भाई आपण यावा, भारतीय जनता पार्टी उरण तालुक्याचे आन बान शान, निलेश भाई यावा। तर गणू ठाकूर साहेब यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं झालाय। त्याच्यानंतर यावा निलेश भाई, विजेंद्रभाई आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व निलेश भाई यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। धन्यवाद। ओवर टू कमेंट्री बॉक्स। फिर से एक बार तमाम दर्शकों का स्वागत। मैच ऑन होता हुआ नजर आ रहा है गेंदबाजी मार्ग पर गवान एक्सप्रेस, पहली गेंद और पहले गेंद के ऊपर गेंद हवा में, काफी अच्छा प्रयास वहां पर होता हुआ, शानदार फील्डिंग होती हुई, मिनिमम 3 रन बचा इस खिलाड़ी ने। अंपायर का डिसीजन आना वहां पर जरूर बाकी था, लेकिन काफी अच्छा सेव किया वहां पर खिलाड़ी थे कुणाल कोहली। जबरदस्त वहां पर कोशिश रही और कोशिश में कामयाबी नजर आती हुई, पहली गेंद रन मिलते हुए सिंगल। यस अंपायर, थर्ड अंपायर की मांग यहां पर होगी, जरूर होती हुई नजर आ रही है। चेक किया जाएगा वहां पर बाउंड्री सेव किया है या फिर जरूर वहां पर क्लियर हो जाएगा। दूध का दूध और पानी का पानी जरूर पीटीसी द्वारा। यस तिसरे पंच, हॅलो हॅलो, तिसरे पंच आपण या हितेन पाटील सर आपण आहे त्या ठिकाणी चेक करा था, इथे सेव है। काफी जबरदस्त फील्डिंग वहां पर नजर आई, इस गेंद के ऊपर रन मिलते हुए सिंगल। काफी अच्छा शॉट सूरज पाटिल द्वारा था, लेकिन पहले गेंद के ऊपर यह सिंगल रन मिलती हुई, सिंगल की मदद से खाता खोलते हुए नजर आए सूरज पाटिल। गेंदबाजी मार्ग पर हम बात करेंगे तो अलंकार कोहली इस टीम के सबसे ताकतवर गेंदबाज नजर आते हुए मैदान के अंदर। फिर एक बार स्ट्राइकर एंड के ऊपर आयुष कोहली आएंगे, एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी, दिगौड़े टेनिस क्रिकेट का ये स्टार नजर आता हुआ स्ट्राइकर एंड के ऊपर। इस बार यह गेंद अपने नाम का परिचय देते हुए आयुष कोहली नाम का यह ब्रांडेड चौका। क्यूटी से पहले गेंद के ऊपर अपने अंदाज के साथ चौका लगाते हुए नजर आए बल्लेबाज आयुष कोहली। गेंदबाज को अब पूरी तरीके से खतरा होगा आने वाली गेंद के ऊपर, लेकिन गेंदबाज भी कोई कच्चा गुरु का चेला नहीं है, ये गेंदबाज भी काफी मजा हुआ गेंदबाज है अलंकार कोहली। फिर एक बार तैयार होंगे, राइट आर्म ओवर दी विकेट, तेज तर्रार गेंद यहां से की गई है, रनआउट का खतरा हो सकता है, लेकिन काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग वहां पर नजर आई दो खिलाड़ियों के बीच में। इस गेंद के ऊपर रन मिलती नजर आएगी, सिंगल की मदद से 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 6। पहले गेंद के ऊपर सूरज पाटिल ने काफी अच्छा शॉट खेला था, लेकिन उस खिलाड़ी की
मैं तारीफ करना चाहूंगा, शायद वो छक्का भी हो सकता था लेकिन काफी अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। फिर एक बार गेंदबाज तैयार, अलंकार इस बार देखिए परफेक्ट इनटू द गैप, जाएगी गेंद सीमा पार, अंपायर का इशारा, मिलेंगे 4। लड़की बड़ी अनजानी। तर जॉर्ज मिनिजेस, जॉर्ज भाई यावा पण इथे आपल्याला आमंत्रित केले सरपंच। तर शंभो ग्रुपचे सर्व पदाधिकारी, शंभो ग्रुपचे सर्व पदाधिकारी आपण व्यासपीठावरती यावं। विजेंद्र भाई इथे आपल्याला आमंत्रित करत आहेत। शंभो ग्रुपचे सर्व पदाधिकारी आपण जरा आमच्या व्यासपीठावरती येऊन संपर्क साधा, यावं सर्व पदाधिकारी। फिर एक बार यहां से गेंदबाज तैयार थे, हल्के हाथों से खेला हुआ शॉट इस गेंद के ऊपर मिलेगी सिंगल। सिंगल की मदद से अब बिल्कुल रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगे। 11-5 गेंदों का खेल होता हुआ समाप्त। सूरज पाटिल 3 गेंदों में 6 रन बनाते हुए नजर आए, तो आयुष कोहली 2 गेंदों में 5 रन बनाते हुए यहां से नजर आ रहे हैं। पहले मैच की बात करेंगे तो सूरज पाटिल पहले गेंद के ऊपर सस्ते में वापस लौटे थे, लेकिन इस बार देखिए अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। इस बार आयुष कोहली का यह शानदार शॉट, क्रिकेट की नजाकत ताकत दिखाते हुए गेंद सीमा पार, एक और बार 4। सर्व खातापिता ग्रुपचे आमचे सदस्य, खातापिता ग्रुपचे सर्व सदस्य आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी शंभो ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि खातापिता ग्रुपचे सर्व पदाधिकारी आपण व्यासपीठावरती यावा। इथे सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए सिद्धेश कोहली, एक और तेज तर्रार गेंदबाज, सामने बल्लेबाज सूरज पाटिल नजर आएंगे। राइट आर्म ओवर दी विकेट, सिद्धेश की यह गेंद लॉन्ग ऑफ की रीजन में, खिलाड़ी तैनात, झटका नंबर पहला, सूरज पाटिल बैक टू द पेविलियन। लिखे जो तुझे वो तेरी याद में। पहला झटका लगता हुआ जय माता दी दिगोडी टीम को। बल्लेबाज सूरज पाटिल मैदान से बाहर हुए, 4 गेंदों में 6 रनों का योगदान देते हुए नजर आए। नए बल्लेबाज इनट नंबर 3 की पोजीशन पर आते हुए सौरभ कोहली, स्वरूप कोहली इनट नंबर 3 की पोजीशन पर आते हुए नजर आएंगे। पहला झटका लगता हुआ सिद्धेश कोहली अपने गेंदबाजी का परिचय देते हुए नजर आए। पहले गेंद के ऊपर काफी अच्छा शॉट खेला था, लेकिन लॉन्ग ऑफ रीजन में जहां पर की ट्रैप लगाया था, उस ट्रैप में परफेक्ट वहां पर पाए गए खिलाड़ी सूरज पाटिल, और कैच के थ्रू वो मैदान से बाहर हुए। नए बल्लेबाज आते हुए स्वरूप कोहली नंबर 3 की पोजीशन पर। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सिद्धेश कोहली, पार्थ इंटरप्राइजेस नावा आयोजित विजेंद्र दत्ता पाटिल आयोजित ये टूर्नामेंट नजर आते हुए। फिर एक बार गेंदबाज तैयार, इस बार देखिए गेंदबाज तैयार है, अंपायर का इशारा आता हुआ दिशा से भटकते हुए इट्स वाइड बॉल, अतिरिक्त रनों का इजाफा आता जरूर होता हुआ नजर आएगा। बल्लेबाजी करने वाली टीम के लिए यदि छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो हमारे दमदार कोलबी शेठ, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। दत्ता शेठ कोलबी मैन, इनकी ओर से 1000 रुपए का इनाम, एटीएम कार्ड खुला होता हुआ नजर आ रहा है। इस बार देखिए बिल्कुल चक्कों के हैट्रिक के लिए इनाम है, बिल्कुल इस बार हल्के हाथों से खेला, सिंगल रन। विकेट कीपर देखिए कितने तेज है, काफी फास्ट वहां पर गए, इस गेंद के ऊपर सिंगल मिलती हुई नजर आई। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अब बढ़ती हुई नजर आएगी, रन लगते हुए 17। पहले ओवर की बात करेंगे तो 15 रन अलंकार कोहली खर्च करते हुए नजर आए, लेकिन इस बार देखिए कमबैक करते हुए सिद्धेश कोहली इस ओवर में, काफी अच्छी गेंदबाजी। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आयुष।
आयुष के लिए ये गेंद तेज तर्रार परफेक्ट गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी और उसके बाद बाउंसर काफी अच्छी गेंदबाजी होती भी नजर आई। डॉट गेंद की होगी समाप्ति। शानदार कमबैक होता हुआ नजर आ रहा है टीम सदानंद स्फूर्ति विनर्स गवान द्वारा। फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार रहेंगे सिद्धेश कोहली। जितने अच्छी बल्लेबाजी करते हैं उतने अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज। फिर एक बार आयुष कोहली के लिए यह गेंद, इस बार देखिए उछाल ज्यादा थी, अंपायर ने तुरंत वहां पर इशारा दिया इट्स अ वाइड। यह पहला बाउंसर का इशारा भी यहां से आता हुआ वार्न किया जा चुका है अब गेंदबाज को। एक्स्ट्रा बाउंसर की गेंद, यहां से वाइड का इशारा। टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आएगी 18 रन। बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल, जोपर्यंत व्यासपीठावरती दत्ता शेठ मात्र कोलंबी मॅन आहेत तोपर्यंत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। जोपर्यंत दत्ताभाई व्यासपीठ आहेत तोपर्यंत पारितोषिक असेल, प्रत्येक 6 ला 500 रुपये। छक्का लगाओ 500 पाओ, लेकिन ये छक्के के चक्कर में विकेट मिलता हुआ नजर आया। आयुष कोहली की पारी होगी समाप्त, बिग विकेट मैदान के अंदर। जरूर विकेट मिलता हुआ, दूसरा विकेट मैदान से बाहर। आयुष कोहली की पारी होती भी समाप्त। क्या जबरदस्त वहां पर आयुष कोहली द्वारा डिसीजन लिया गया। जैसे आउट हुए तुरंत अंपायर के इशारे का वहां पर जरूर वक्त भी नहीं जाया किया, तुरंत वहां से बाहर निकले और अच्छा वहां पर स्पोर्टमैन स्पिरिट दिखाते हुए नजर आए आयुष कोहली। नए बल्लेबाज आते हुए नंबर 4 तेजन, नए बल्लेबाज आते हुए तेजन आते हुए नंबर 4 की पोजीशन के ऊपर। दिगोडे टीम काफी नामचीन टीम है, इसकी टीम के पास कम से कम 11 जो खिलाड़ी खेल रहे पूरे के पूरे बल्लेबाज है यहाँ पर। इस बार देखिए तेज तर्रार गेंदबाजी होती भी नजर आ रही है। एक और बार अपील जरूर हो रही है, अपील में उत्साह ज्यादा। अंपायर ने वक्त लिया लेकिन आखिरकार उंगली आसमान की तरफ, विकेट मिलेगा यहां से। एक और झटका लगता हुआ, जय माता दी दिगोडे टीम को। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलता मिलती हुई नजर आ रही है। क्या कमबैक करते हुए सदानंद स्मृति विनर स्पोर्ट्स गवान टीम के ये खिलाड़ी। गेंदबाजी मार्ग पर सिद्धेश कोहली नजर आ रहे हैं। इस ओवर की बात करेंगे तो तीसरा विकेट पूरा करते हुए नजर आए और लगातार का ये दूसरा विकेट। ऑन हैट्रिक होंगे ये खिलाड़ी। तर ओम साई बँजो ग्रुपचे मालक डीजे भोईर उर्फ देऊ भोईर यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांना विनंती असेल हॅलो की आपण व्यासपीठावरती यावं। देऊ भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट मिलते हुए यहां से देखिए गेंदबाज हैट्रिक के ऊपर सिद्धेश कोहली 3 रन दिए, 3 सफलता अपने नाम की है। हैट्रिक की गेंद, इस बार देखिए तेज तर्रार रफ्तार भरी गेंद। वहां पर बल्लेबाज देखिए काफी चतुर बल्लेबाज है, हल्के हाथों से खेलना चाहते थे। डॉट गेंद की हुई समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद जय माता दी दिगोडे टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई नजर आएगी। मेरे साथी स्कोरर मुझे जानकारी देते हुए 18 रन 3 विकेट के नुकसान पर। डीजे सरपंच आहो सरपंच आहो सरपंच आहो सरपंच। DJ Pamia in the mix. पण वाया नाही गेला, कशाला कुणाला डरायचं। पण वाया नाही गेला,
आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच हॅलो धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल बघा. मेघना शेठ प्रतिष्ठान जासई संघाचा संघनायक आणि वागेश्वर पिरकोन संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. मॅडी भोईर महेश भोईर साहेब यांनी प्रस्तुत केलेला संघ मेघना शेठ प्रतिष्ठान जासई आणि वागेश्वर पिरकोन दोन्ही संघनायक यावं. फलंदाज बाद डीजे. विजेंद्र पाटील सरपंच टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या बाई सरपंच. येस धन्यवाद डीजे. बघा इथून सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी की सलग 3 षटकारासाठी या 3 विकेटसाठी 5,010 रुपयाचं पारितोषिक असेल. 5,010 रुपयाचं पारितोषिक. प्रवीण कोहली सर्जा शंकर ग्रुप यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 5,010 रुपयाचं पारितोषिक. फटाके जरा मॅच चालू असताना नका लावू, मॅच इनिंग संपल्यानंतर लावा. तो यहाँ से एक और विकेट मिलता हुआ नजर आया. जब से इनाम लगाए तब से एक भी छक्का हमें देखने को मिला नहीं और हमारे जरूर दत्ता भाई इंतजार कर रहे हैं कि कौन सा खिलाड़ी होगा जो छक्के के साथ शुरुआत करेगा. विकेट मिलता हुआ नजर आया. टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 18. नए बल्लेबाज आते हुए पिछले मैच के मैन ऑफ द मैच क्रिश कोहली मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे. प्रीतेश की गेंदबाजी का सामना करेंगे. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला, सिंगल रन पूरा होता हुआ वहां पर खिलाड़ी होते हुए जरूर फंबल. गेंद जाती हुई नजर आएगी. अंपायर का इशारा आता हुआ. शानदार चौका. गोकुल वाली माझे मन विकेट हैट्रिक के लिए अब इनाम लगता हुआ नजर आ रहा है गवान टीम के लिए. प्रवीण जी कोहली साहब और सर्जा शंकर ग्रुप गवान, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 10,010 का इनाम और रोकड़ा कैश हमारे पास यहां पर जमा करते हुए. इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश. गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी. एक और झटका लगेगा. पत्तों की बिल्डिंग जिस तरीके से गिरती है उस तरीके से विकेट के ऊपर विकेट गिरते हुए दिगोडे टीम के. तो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को
सर्जा शंभू ग्रुप गवान, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 25। सर्जा शंकर ग्रुप गवान, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 25,000। लेकिन यहां पर विकेट के ऊपर विकेट गिरते हुए नजर आ रहे हैं। प्रीतेश कोहली काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। प्रति छक्के के लिए भी इनाम लगता हुआ नजर आ रहा है। 500 का इनाम है हमारे दत्ता भाई इनकी ओर से। लेकिन अभी तक एक भी छक्का इस इनिंग में हमें देखने को मिला नहीं है। यहां पर नए बल्लेबाज आते हुए नंबर 8 की पोजीशन पर निवृत्ति पाटिल तेज तर्रार गेंदबाजी करते हैं। लेकिन अब बल्लेबाजी की जिम्मेदारी है इनके कंधों के ऊपर। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 24 रन गेंदबाजी मार्ग पर प्रतीश फिर एक बार तैयार रहेंगे। प्रीतेश गेंदबाजी मार्ग पर तैयार। राइट आर्म राउंड विकेट इस ओवर की करेंगे आखिरी गेंद। इस गेंद के ऊपर देखिए वहां पर जरूर मिस करते हुए नजर आए निवृत्ति पाटिल। तो श्रवण सिंह साहब इनका इस मंच के ऊपर आगमन हो चुका है। साहब आपका स्वागत है और त्यांच्या समेत संतोष ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झाले। सरचे स्वागत, धन्यवाद डीजे। थैंक यू डीजे, बम बम बोले। यहाँ पर 3 ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद 24 रन। अंतिम ओवर गेंदबाजी मार्ग पर आते हुए नए गेंदबाज दीपराज कोहली। राइट आर्म ओवर दी विकेट। दीपराज कोहली की ये गेंद, पहले ही गेंद के ऊपर एक और विकेट मिलता हुआ दिगोडे टीम पूरी तरीके से बैकफुट के ऊपर जाती हुई नजर आ रही है। नाद नाही करायचा रायगड ठाण्यात कुणी या जोडीचा। से विकेट मिलता हुआ नजर आया। बिल्कुल काफी अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है। विकेट हैट्रिक के लिए इनाम है, छक्के के लिए भी इनाम है। लेकिन इनाम यहां से कौन चटकाएगा ये देखना होगा। सर्जा शंकर ग्रुप गवान, इनकी ओर से 25,010 काफी बड़ा इनाम लगता हुआ प्रवीण जी कोहली साहब, मनोज जी कोहली साहब और अंकित कोहली साहब इनकी ओर से। यस, 25,010 रुपयाचं पारितोषिक असेल। हॅलो, तर टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो बघा दोन्ही टीमचे कॅप्टन जासई संघाचे संघनायक आणि पिरकोन संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यावं। एक और तेज तर्रार बाउंसर गेंद वहां पर नजर आई दीपराज कोहली द्वारा। गेंद देखिए कितनी फास्टेड वहां पर गई, गोली की रफ्तार नजर आई वहां पर। फिर एक बार दीपराज तैयार रहेंगे। सामने बल्लेबाज नजर आते हुए हर्ष मात्रे। हर्ष मात्रे को अपना करिश्मा दिखाना होगा इस मैदान के ऊपर। इस बार देखिए परफेक्ट इनटू द गैप, हर्ष के बल्ले से जाएगी गेंद सीमा पार, कवर ड्राइव, शानदार चौका। थैंक यू डीजे। काफी देर बाद हर्ष मात्रे यहां से चौवा दागते हुए नजर आए। टीम दिगोड़े के लिए रन लगते हुए 28 रन। दिगोड़े टीम की बात करेंगे, पिछले मैच में काफी अच्छी गेंदबाजी की और 5 ओवर में रन वहां पर बचाए गए थे दिगोड़े टीम द्वारा। इस मैच की बात करेंगे, अभी तक 3 गेंदों का खेल बाकी है। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 28। दिगोड़े टीम चाहेगी कि आने वाले 3 गेंदों के ऊपर ज्यादा से ज्यादा रन बने, लेकिन क्या होगा यह देखना होगा। एक तरफ आग उगलने वाली गेंदबाजी हो रही है दीपराज कोहली द्वारा। यहां से फिर एक बार तैयार रहेंगे दीपराज। सामने बल्लेबाज हर्ष मात्रे नजर आएंगे। हर्ष मात्रे जितने रन बनाएंगे दिगोड़े टीम के लिए संजीवनी का काम करेंगे ये रन हर्ष मात्रे के। कितने रन आपण पाहू शकाल संतोष ठाकूर साहेब यांचं आगमन झालंय। श्रवण सिंग, राजेंद्र मात्रे साहेब, ओम साई बँजो ग्रुपचे मालक डीजे भोईर साहेब, देव भोईर, आपण यावं आपलं सहर्ष स्वागत।
इस बार देखिए गेंद को जड़ में फेंका था, सिंगल पूरा किया, दूसरे के लिए कोशिश होनी चाहिए थी। वहां पर बल्लेबाज हर्ष मात्रे से एक चौवा आया था, लेकिन निवृत्ति पाटिल अपने आप के ऊपर भरोसा दाखते हुए नजर आए। इतने सालों का एक्सपीरियंस है, ये एक्सपीरियंस अब यहां से नजर आएगा निवृत्ति पाटिल द्वारा। कई सालों से क्रिकेट खेलते हुए आ रहे हैं, लेकिन आज टीम को जरूरत है और यहां से जरूरतमंद बल्लेबाजी करनी होगी। इस बार दिशा से भटकते हुए अंपायर का इशारा आता हुआ वाइड का, अतिरिक्त रनों में इजाफा होगा। टीम की टोटल 30 रन स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार यहां से दीपराज कोहली तैयार होंगे। 4 गेंदों में 6 रन यहां से खर्च करते हुए और एक सफलता अपने नाम करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार तैयार, इस बार ये गेंद निवृत्ति पाटिल, यहां पर देखिए गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी भाग रहे हैं, गेंद जाते हुए एक्स्ट्रा कवर रीजन में वहां पर खिलाड़ी तैनात। रन मिलेंगे दो की मदद से टोटल में होगा इजाफा। कुल टोटल 32 रन 7 विकेट के नुकसान पर। इस इनिंग की बात करेंगे, आखिरी गेंद यहां से शेष है, इस गेंद के ऊपर छक्का दागना होगा, तभी 500 का इनाम अपने नाम कर सकते हैं बल्लेबाज निवृत्ति पाटिल। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे, काफी अच्छा मुकाबला होता हुआ मैदान के अंदर सरपंच ट्रॉफी नजर आती हुई। इस बार देखिए लोअर फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक जाता हुआ, कवर रीजन में खिलाड़ी तैनात, ज्यादा वहां पर फास्ट वहां पर जरूर फील्डिंग करने की कोशिश, यहां से रन मिलते हुए नजर आ रहे। 3 पूरे हुए, चौथे की कोशिश, और देखिए चौथा रन वहां पर जरूर थर्ड अंपायर की मांग की जा चुकी है अंपायर द्वारा, और जरूर वहां पर पीटीसी लाइव द्वारा अब देखा जाएगा कि ये रन है कि नहीं। 3 रन तो पूरे होते हुए नजर आए, लेकिन जरूर यहां पर ओवर नंबर 4 समाप्त होता हुआ नजर आएगा। रन लगते हुए 32, अभी भी इस गेंद के ऊपर रन कितने आएंगे इसके ऊपर निर्भर है कि टारगेट कितना होगा आने वाली 4 ओवर में। मैच काफी कड़ा होता हुआ नजर आएगा, कहीं भी मत जाइए, अब मौका देंगे डीजे मास्टर को। तर चला, पिरकोन संघाचे संगणक आपण यावर टॉस करण्यासाठी जासई संघाचे संगणक आलेत आदित्य, तर पिरकोन संघ आपला संगणक पाठवा। आखिरी रन लेते हुए समय बल्लेबाज आउट हो चुके हैं। रन बनते हुए नजर आएंगे 35 और 36 रनों का पीछा करना होगा गवान टीम को। यह पीछा किस तरीके से होगा यह हम जरूर देखेंगे, काफी कड़ा मैच होगा, लेकिन मौका देंगे हमारे डीजे मास्टर को। आहो सरपंच आता टेन्शन घ्यायचं नाही कोणतं, आपला विजेंद्र पाटील सरपंच। टेन्शन घ्यायचं नाही कोणतं, आपला गोट्याबाई धन्यवाद डीजे। सरपंच। तर मी राजेंद्र म्हात्रे साहेब उलवे नोट उपशहर प्रमुख शिवसेना आपणास विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा। जवान पाटील, चारवी जवान पाटील यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। तर इथे टॉस करूया आपण। राजेंद्र म्हात्रे साहेब उलवे नोड उपशहर प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। दोन्ही टीमला शुभेच्छा। विठ्ठल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई विरुद्ध वागेश्वर 11 पिरकोन, या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच असेल। तर टॉस जिंकलाय हेड्स, तर अभिनंदन पिरकोन संघ टॉस जिंकलाय। प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? फील्डिंग मागची देखील नाईटची स्पर्धा केली,
तर आदित्य, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिलं असता? आता बघू, काल आमचा JPL झालेला आहे त्यामुळे बॅटिंग बेस्ट आहे आमच्यासाठी. आज सरपंच विजेंद्रबाईची स्पर्धा, थोडक्यात काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना, आणि स्पर्धा चांगलीच आहे सरपंच झाल्याबद्दल. धन्यवाद, क्या बात आहे. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. पण महेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय. तर जसकार ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सचिन खरस साहेब यांचे या ठिकाणी आगमन. दीपक शेठ ठाकूर साहेब, माजी पंचायत समितीचे सदस्य त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं सहर्ष स्वागत. चला मैदानामध्ये आपण जाऊया, सामन्याला आपण सुरुवात करतोय. कुशल म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. हॅलो हॅलो हॅलो, कुशल म्हात्रे यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष. तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉक्सर. जाऊया मैदानामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय माता दे दिघोडे या संघाने एकवटल्या 4 षटकामध्ये 35 रन आणि 36 धावांचं आव्हान हे द्वितीय सत्रामध्ये उभं केलंय. टीम अगदी आपण बघू शकतो सदानंद स्मृती विनर्स गव्हाण या संघासमोर. सलामीवीर जोडी मैदानामध्ये गव्हाण संघाचे आले. ओपनिंग ब्लास्टर्स आणि त्याच्या भूमिकेमध्ये आपण अनिकेत कोहली आणि सिद्धेश कोहली हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स आलेत. आणि मुख्य षटक पॉवर प्लेचं ती जबाबदारी दिघोडे संघाकडून आयुष कोहली. 36चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. इंटरेस्टिंग मॅच आहे. दोन्ही संघ विनर आहेत. पंचांनी ग्रीन सिग्नल दिले. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय आणि विनर वर्सेस विनर अशी लढत. आणि या द्वितीय फेरीतील पहिला सामना ज्याचा सेकंड इनिंग आपण मैदानामध्ये बघतो. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर गुडघ्याचा वापर केला. बॉल हवेमध्ये तरंगतोय. 1 रन इथे पूर्ण केले जाईल. लॉंग ऑफचा फिल्डर लगेचच बॉलवर पोहोचलाय. सिंगलच्या मदतीने स्वतःचा अकाउंट, परंतु अगदी हा फटका बघितला. अगदी खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु हा बॉल लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करताना पण बघितला. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाते. अकाउंट इथे ओपन झालंय स्वतःचं आणि संघाचं. फलंदाज मैदानामध्ये आपण अनिकेत कोहली ज्यानं आपलं अकाउंट ओपन केलं आयुष कोहलीच्या अगेन्स्ट. अगदी दोन्ही टीम मध्ये कोहली आडनावाचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. आता सायकलिंगकडे सिद्धेश आले लेफ्ट हँडेड. आयुष म्हटलं तर खूप चांगले यंगस्टर्स आहे. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट ज्याच्या नेतृत्वाखाली अगदी आपण बघितलं रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग असेल, या दोन्ही लीगवर या खेळाडूचा ॲज अ बॉलर म्हणून ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगले योगदान सातत्याने आपण बघितलंय. आणि तो सध्या सज्ज झालाय. लोअर फुल टॉस वन्स अगेन. ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर बॉलचा पाठलाग करतील. बॉल ट्रॅव्हल करतोय गॅप मधून. मिड विकेटला क्लिअर करेल. रन मिळतील 4 चौकार. चौकार इथे आलाय. रन फलकावर धावा बघायला मिळतील. टोटल 5 धावा आतापर्यंत एकवटले गेलेत. पहिल्या सत्रामध्ये बऱ्याच मिसफिल्ड बघायला मिळाल्या होत्या टीम गव्हाणकडून आणि अगदी त्याचा बेनिफिट दिघोडेला मिळताना देखील आपण बघितलंय. अगदी 2 चौकार देखील सुटले होते. 1 ओव्हर थ्रो तिथे 3 धावा देखील आले होते. त्यामुळे या मिसफिल्ड या मॅच मध्ये किती कठीणाई, किती या मॅच मध्ये संघर्ष करावे लावतील गव्हाणला हे येणारा काल दर्शवेल. दोन्ही टीम अगदी बलाढ्य टीम आहेत. अनेक मोठमोठे टुर्नामेंट अक्षरशः गाजून सोडलेले दोन्ही संघ. त्यामुळे हे बॅटल हे खूप चांगलं रंगणार आहे. दोन्ही टीम या मॅच मध्ये आपल्या अस्तित्वासाठी खूप चांगली फाईट तुम्हाला करताना बघायला मिळतील. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहेत. 2 बॉलचा सामना त्यांनी केलाय. 5 धावा आतापर्यंत त्यांनी केलेत. खरं तर या पहिल्या सत्रामध्ये सिद्धेश कोहलीची जी गोलंदाजी होती ती खूप इफेक्टिव्ह होती. अवघं 3 धावाचं त्याचं षटक होतं आणि ओव्हर हॅट्रिक ही त्यांनी संपादित केली होती. तदनंतर प्रितेश कोहलीचं 6 रनचं ते षटक, तिथे त्याने ओव्हर हॅट्रिक घेतली, तिथे 3 विकेट आणि त्या 2 षटकामध्ये डॉमिनेट केलं होतं बॅटिंग करणार दिघोडेला. आज चेंडू तेज तारा वाईड यॉर्करची पसंती दिली आयुष. जरी वय कमी असला तरी क्रिकेटचा नॉलेज, क्रिकेटचा अभ्यास आणि त्याच्याकडे अगदी जो वेग आहे
त्या वेगाने अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने बीट केलंय आणि ते चॅलेंज सिद्धेश समोर त्याने मागील बॉलवर केलंय. वाईड ऑर्कट डॉट बॉल कमबॅक करत असताना आपल्या या षटकातील 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 रन त्यांनी जरूर खर्च केलेत. हा चौथा चेंडू या षटकातील. स्लोअर बॉल गती कमी केली. व्हेरिएशन्स इम्पॉर्टंट असतात त्याचा उल्लेख आम्ही वारंवार करतो आपल्या गोलंदाजीतून आणि ते व्हेरिएशन्स इथे दाखवले आयुषनं. मागील चेंडू तेज तरार फेकला परंतु हा बॉल त्यांनी बॅकअप द हँड स्लोअर बॉल. परंतु सिद्धेश कोले याच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. त्याने लगेचच या बॉलला ढकलला आणि 1 रन करत असताना स्ट्राईक रोटेशन त्यांनी केली. रन फलकावर धावा. पहिलं पॉवर प्ले सुरू असताना 6 रन ऑन बोर्डवर आतापर्यंत या मॅच मध्ये करायच्या अगदी 36 रन ज्यामधून 6 आतापर्यंत बनलेत. म्हणजे 20 बॉल आणि अजूनही 30 धावांची गरज आहे कारण 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणखीन एक स्लोअर बॉल. चांगली गोलंदाजी. दिघोडे संघाने पहिल्या सत्रामध्ये जवळपास 7 विकेट गमावले होते आणि 7ही खेळाडू जे झेलबाद कॅच आउट झाले होते. त्यामुळे असं म्हणण्यासाठी हरकत नाही प्रत्येक खेळाडू प्रयत्न करूनच बाद झालाय. अंतिम बॉल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 6 रन आतापर्यंत बोर्डवर आलेत. कोणते विकेट नाही हे प्लस पॉइंट. ओ सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल टोटली लो राहिला. जमिनी समांतर निघून गेला आणि डॉट बॉलची ते सांगता होत असताना तर याच दरम्यान सन्माननीय महेंद्र घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दीपक म्हात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा लागलेत 6 रन. द्वितीय षटकाला आता सुरुवात होणार आहे. सलामीला आलेली जोडी गव्हाण संघाची सुरक्षित आहे. आयुषनं त्याची दमदार कामगिरी ही आपल्या गोलंदाजीतून करून दाखवले. चॅलेंज गव्हाण संघासमोर देखील राहील. जेवढी धारदार गोलंदाजी त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केली तेवढीच धारदार गोलंदाजी. अगदी म्हणून तर म्हटलं जातं की दोन्ही संघ अगदी ताकदवान आहेत. त्यामुळे ही लढत तुल्यबल्य राहील आणि ही लढत अगदी समांतर राहील. सामन्याचं चित्र सांगून जाईल की हा सामना कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत देखील लढताना बघायला मिळेल. परंतु बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंग ऑर्डर तुम्ही स्वतःला सिद्ध कसं करता यावर सर्व काही डिपेंड राहणार आहेत. क्रिश कोहली मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आज बॅटिंग मधून क्रिश कोहली इतका चमकला नाही. फक्त 1 चौकार त्यांनी लगावला. परंतु आता गोलंदाजी कशी राहील आणि कशी राहील फलंदाजी सिद्धेश कोहलीची आणि अनिकेत कोहलीची हे देखील बघायचं आहे. सेकंड ओव्हर सुरुवात होत असताना आता पॉवर प्लेचं बंधन हे समाप्त झालंय. बॉलर तयार. हो पहिलाच बॉल यॉर्कर साठी केले. खूप चांगला बॉल इफेक्टिव्ह राहिला पहिला चेंडू. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमचा पहिला प्रभाव हा अंतिम प्रभाव असतो. युअर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे सुरुवात तुमची महत्वाची असते. त्यामध्ये सातत्य टिकवणं हे तेवढे चॅलेंजिंग. सिद्धेश देखील एक षटकार किंग आहे. लेफ्टी आक्रमक खेळाडू या टीमचा आणि पहिला डॉट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. गॅपमध्ये बॉल चालला वेगानं. तिथे थोडासा उतार आहे. निमुलता भाग अगदी त्याच एरियामध्ये परंतु खूप चांगली रन तिथे ठोकली. क्षेत्ररक्षक होते आयुष कोहली आणि त्यांनी रन जरूर वाचवले. 2च्या मदतीने संघ पुढे चाललाय. रन फलकावर धावा लागलेत 8. रिकॉर्ड रन रेट 10.5चा राहील. 16 बॉल 28 धावांची अजूनही गरज आहे या इनिंग मध्ये. सलामीला आलेली जोडी अगदी शांत क्रिकेट मैदानामध्ये थोडीशी स्ट्रॅटर्जी हिट असावी की थोडस मैदानामध्ये सेट व्हायचं नंतर आक्रमण आणि तोच प्रयत्न एक्झॅक्टली या बॉलवर राहिला. परंतु युटर्न करत असताना चेंडू स्विंग वेगासोबत स्विंग इज इक्वल टू सक्सेस. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता हा बॉल नॉर्मल स्विंग झाला चेंडू आणि फलंदाज सिद्धेशला बीट केले या बॉलला. डॉट बॉलची सांगता होत असताना म्हणून तर मी उल्लेख केलाय हा सामना रंगेल. हा सामना तुम्हाला खूप चुरशीचा बघायला मिळेल. रनवे मध्ये थोडंसं अडथळा पंच डेड बॉलचा इशारा करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे परंतु गोलंदाजी अजूनही विचलित झाले नाही. हे सध्या दिघोडे संघाचा प्लस पॉइंट राहिलाय कारण आतापर्यंत 9 बॉल या इनिंगचे फेकले गेलेत. एकही विकेट जरूर मिळाला नाही परंतु रन फक्त 8 वर. टॅपिंग क्रिकेट बॉल चाललाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत स्वतःच्या फॉलोमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी देखील प्रयत्न 2 कंप्लीट झाली. चला वेळेवर बॅकअप मिळालाय. 2च्या मदतीने संघ तिथे सूरज थोडी नाराजी व्यक्त करतात. त्यांना माहिती की हा जर वेगवान थोड राहिला असता
तर अजून एक्स्ट्रा रन गेले असते, परंतु चांगलं बॅकअप तिथे फिल्डरनं दिलंय. 2च्या मदतीनं संघाचं समीकरण संघ पुढे चाललंय. थेंबे थेंबे तले साचे, हळूहळू इम्प्रुव्हमेंट, कासवाच्या का गतीनं का होईना परंतु रन बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत गव्हाणचा राहिलाय. संघ डबल डिजिट मध्ये आतापर्यंत आपण बघतो 10 रनवर. 14 बॉल 26 अजूनही गरज आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलाय. सरपंच गोटाबाई यांच्यावर असणारं प्रेम, प्रचंड प्रेम. खूप कमी वयामध्ये नावासारखे श्रीमंत ग्रामपंचायतीवर त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. थेट सरपंच. ट्राय केला बॉलला, फील्ड पोस्टी पुन्हा एकदा वन्स अगेन. बॉल उचलला, थ्रो होईल. ओ थ्रो लेझी. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रणिल पाटील. कधी कधी शोल्डर मध्ये जेव्हा इंजरी असते तेव्हा असे थ्रो होताना आम्ही बघितले अनेक खेळाडूकडून. आणि डेफिनेटली 12वे खेळाडू देखील सांगतात यस थोडी शोल्डर मध्ये इंजरी आहे त्यामुळे हा थ्रो त्याने इझी केला. परंतु आता या गोष्टी एक एक रन या मॅच मध्ये तुमची अगदी सोन्याच्या भावाने तोडली जाईल. एक एक रन इम्पॉर्टंट आहे, कारण या मॅच मध्ये 36 धावा म्हटल्या तर आम्ही रन इतक्या जास्त नाही आहेत, इतक्या कमी नाही आहेत. या रन चेसही होतील, डिफेन्सही होतील. परंतु जर तुम्ही चुका कराल, रन गिफ्ट कराल, रन बहाल कराल तर मॅच तुमच्या अंगाशी येईल. हे सांगत असताना मैदानामध्ये 2 रन आलेत. सिद्धेश कोहली आतापर्यंत 8 बॉल मध्ये त्याने 11 केलेत. 3 बॉल मध्ये 1 रन. अनिकेत कोहली त्याला सुरू आतापर्यंत गवसला नाहीये. रन फलकावर धावा आहेत 12. 13 बॉल 24 ची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण बघू शकता क्लीन बोल्ड झाला. एसटी तिथे वाकवली गेली. खूप चांगला चेंडू. खरं तर हार्ड लेंथ होती. जो खेळाडू शफल व्हायला पाहिजे, बॉडीचं मोमेंटम मिळाला पाहिजे, खरं तर इतका वेळच मिळाला नाही फलंदाज सिद्धेश कोहलीला. आणि एक आक्रमक खेळाडू वादले आणि झुंजार खेळाडू ज्याच्या खेळीचा अंत आता झालाय. पाता पाता 2 षटकात संपली. पहिल्या 2 षटकामध्ये रन फलकावर धावा खर्च झाले टोटल 12 आणि आता 12 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 24. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला दमदार, अतिशय रुबाबदार बघायला मिळेल. चांगली लढत दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीम संघर्ष बॅटल तुम्हाला भरभरून त्या मॅच मध्ये हा बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच असेल जासई विरुद्ध पिरकोन आणि त्यामध्ये जासई संघाने टॉस देखील जिंकलाय. त्यामुळे दोन्ही टीम पिरकोननं टॉस जिंकलाय. तर पिरकोन संघ आणि जासई आपल्याला दोघांना आता सज्ज राहायचंय. चांगलं बॅटल या दोन्ही टीम मध्ये बघायला मिळेल. जासई संघाने मागची स्पर्धा या मैदानावर गाजवून सोडली होती आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये येस वैभव काही क्षणातच या स्पर्धेमध्ये सायन कोलीवाडा मतदारसंघाचे दमदार आमदार आपल्याला या ठिकाणी कॅप्टन आर तमिल सेल्वन सरांचं या ठिकाणी शुभागमन. अरे कॅमेरामॅन जरा कॅमेरा नको फिरू तिकडे, उद्या हा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला तर. काही क्षणातच कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल आणि त्यांच्या समेत नीरजभाई पाठक भारतीय जनता पार्टी सायन कोलीवाडा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना हे षटक युटर्न देणार आहे. हे षटक इम्पॉर्टंट आहे. जेवढा गोलंदाजीचा प्रभाव हा पहिल्या पूर्वार्धामध्ये बघितला तेवढाच प्रभाव तीव्र राहिलाय. खर तर विकेट जरूर मिळाला नाहीयेत इथे दिगोडे टीमच्या गोलंदाजांना, परंतु आतापर्यंत त्यांनी खूप इकॉनॉमी गोलंदाजी ही त्यांची राहिली आहे. क्रिकेटमध्ये हे इम्पॉर्टंट असतं. तुम्ही विकेट टेकर बनण्यापेक्षा इकॉनॉमी गोलंदाज बना, विकेट ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळतील. आणि सध्या प्रेशर क्रिएट केलंय इथे गव्हाणवर, परंतु एक चांगल्या स्कोरिंग शॉटची प्रतीक्षा करतोय सध्या गव्हाण संघाचा पवेलियन. ऑन ड्राईव्हचा फटका 1 रन बनले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार नाही कारण क्विक थ्रो ऑन दी स्टंप थ्रो. बघा पंच, आपणास विनंती असेल की आपण जरा ओव्हररेट जर भरपूर स्लो चाललाय, टीम मीटिंग जास्त होत आहे, त्याच्यामुळे आपण वेळेच त्यांना देखील तंबी द्या खेळाडूंना की आपण बरोबर 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. बघा जर आपण उशीर घेतलात पंच, आपणास ही सूचना आहे की आपण तंबी द्या खेळाडूंना. ओके चला आता टायमिंग अलर्ट देखील होईल. मैदानामध्ये जाऊया. 10 बॉल मध्ये पाहिजेत 22. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये दोन्ही संघ लढतात. ओ क्लीन बॉल, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक दे धक्का. अनिकेत कोहली त्याच्या खेळीचा अनिकेतच्या खेळीचा अंत झालाय. दुसरा धक्का टीम गव्हाणला इथे मिळत असताना निवृत्तीचा एक तेज तरार
जबरदस्त चेंडू ज्याचा प्रत्युत्तर अनिकेत करू शकला नाही. आता सलामीला आलेली जोडी निस्त नाबूद झाली आहे. जो प्लॅटफॉर्म हवा होता, जो बेसिक जो फाउंडेशन हे हवं होतं ते मिळालं नाही. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चाललाय. विकेट आता मिळत आहेत. याचं प्रेशर सध्या आपण बघतो की सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये रन आले नाही. सेकंड ओव्हर मध्ये देखील इकॉनॉमी गोलंदाजी राहिली होती. बॉलर अगदी क्रिश कोहलीचं अगदी 6 रनचं इकॉनॉमी राहिले. पहिल्या 2 षटकामध्ये 1 विकेट आणि तदनंतर निवृत्तीचं षटक देखील तितकंच वेगवान राहिलंय. मॅच कोण जिंकणार सामना अजूनही ऑन. करण ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. बघा जर आपण उशीर केलात तर मग सामने 4 षटकांचे खेळू आम्ही याची नोंद घ्या. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. निवृत्तीचा वेगवान चेंडू राहिलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअरले कडे 1 रन इथे पूर्ण झाली. दुसरे साडे निघाले होते नॉस्ट्रके इनवरी खेळाडू. परत इच्छा होती मानस हे जमावू शकले नाहीयेत. आता मैदानामध्ये 2 डाऊन अँड 4 डाऊन. अगदी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळाडू आपण बघू शकता. संदेश कोहली आणि जीवन कोहली यांच्या खांद्यांवर जबाबदारी येऊन थांबलेत. रन फलकावर लक्ष आपण केंद्रित करूया. आतापर्यंत बोर्डवर धावा लागलेत 15. येणारे 8 बॉल 21 धावांची गरज आहे. स्तुती करावी लागेल दिघोडेच्या गोलंदाजांची. अपील तिथे झाली. पंचांनी अपील उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. तिसरा धक्का इथे गव्हाण टीमला. आपण पाहू शकाल करण ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नाबाद गावातून प्रथम असे व्यक्ती असेल, युवक असेल की ज्यांनी करताना कॅप्टन आपण त्यांना पाहतो आणि आज करताना आज सरपंच चषक्यामध्ये करण ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत करा. आपण वेळात वेळ काढून करताना या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत. मॅच थोडीशी रोमांचक मोडला अगदी बघायला मिळेल. बघा ना दोन्ही संघाची गोलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये जी गोलंदाजी राहिली ती विकेट टेकिंग विथ इकॉनॉमी आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील एक्झॅक्टली तेच होते. त्यामुळे दोन्ही संघ ताकदवान गोलंदाजीने भरलेले आहेत. अगदी चेंडू शिल्लक आहेत. 7-21 धावांची गरज आहे. हा बॉल इम्पॉर्टंट राहील. स्ट्रायकर एंडकडे कुणाल फटका सजवला. बॉल चला अलॉंग द कार्पेट फिल्डर वेगाने बॉलवर झपाट्याने पोहोचतात. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा तीच चूक घडू नये. मागील मॅच मध्ये देखील ओव्हर थ्रो केला होता परंतु आता ती चूक ऍक्सेप्ट नाही आहे. रन फलकावर धावा अगदी आपण बघूया. तिसरा षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावर धावा लागले 17. 3 खेळाडू बाद. आता येणारे अंतिम 6 चेंडू अंतिम षटक आणि विजयासाठी गरज आहे गव्हाणला 19 धावांची. चला स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पाणी हवाय. 12 खेळाडू पाणी घेऊन जा. सध्या थोडस स्कोरिंग अनालिसिस. तर विलासभाई खातापिता ग्रुपचे अध्यक्ष आपण यावं. तर मी पहिल्यांदा त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. संतोष ठाकूर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं. तर संतोष ठाकूर साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी बाबेभाई प्रल्हादभाई आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर श्रवण सिंग यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. श्रवण सिंग यावा आपण. तर श्रवण सिंग यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जेव्हा प्रल्हादभाई आपल्या शुभ हस्ते श्रवण सिंग यांचा शुभ सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर उलबेनोड उपशहर प्रमुख शिवसेना राजेंद्र म्हात्रे साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बाबेबाई आपण यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेंद्र म्हात्रे साहेब उलबेनोड उपशहर प्रमुख शिवसेना यांचा इथे शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करावा.
तर राजेंद्र म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान विलासभाई आपल्या शुभ हस्ते आपण करावं. धन्यवाद. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. अंतिम निर्णायक षटक आता फेकलं जाईल. मॅच अजूनही ऑन आहे. इथून सामना कोणीही जिंकला जाऊ शकतो. आता प्रगतशील प्रयत्नशील तुम्हाला मैदानामध्ये राहावं लागेल. फटका सजला बॅटच्या रडारमध्ये टक्कन आवाज आला परंतु उंची मिळाली नाही आणि त्यासोबत लांबी देखील नाही. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते योगेश कोहलीला. 5 बॉल 19 ची गरज. थँक्यू. त्याच्यानंतर दीपक ठाकूर साहेब माजी पंचायत समिती सदस्य या ठिकाणी दीपक ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावर दीपक ठाकूर साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी बाबेभाई यांना विनंती करतो विलास पाटील साहेब खातापिता ग्रुपचे अध्यक्ष की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक ठाकूर साहेब माजी पंचायत समितीचे सदस्य यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. त्याच्यानंतर जसकर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो बाबेभाई की आपल्या शुभ हस्ते सचिन घरत साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जसकार यांचा सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर बालचंद्र ठाकूर साहेब मॅच कडे बोलूया. आता 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. लढावं लागेल प्रत्युत्तर द्यावं लागेल. फलंदाजांना काहीतरी करिश्मा या मॅच मध्ये करावा लागेल परंतु प्रयत्न जरी असले तरी सफलता मैदानामध्ये म्हटलं जातं की आयुष्यातील संघर्ष तुमचा संघर्ष पाहण्यासाठी वेळ कोणालाच नाही. वेळ फक्त तुमच्या सक्सेस मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये प्रत्येकाला आहे. त्यामुळे आता तुम्हाला प्रयत्नशील नाही तर तुमचा सक्सेस मिळवून दाखवावं लागेल. 1 रन इथे बनले. रन फलकावर धावा लागलेत 18. आता 4 बॉल अजूनही 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 षटकार. का मैदानामध्ये कुणाल कोहली हिरो बनण्याची संधी. वेळ अजूनही गेले नाही. दिघोड्याला देखील माहिती आहे सामना इथूनही टर्न होऊ शकतो. त्यामुळे 4 बॉल इम्पॉर्टंट तरी 4 बॉल 18. रनवे मध्ये थोडंसं अडथळा इथे निर्माण होतं. सरपंच डेड बॉलची घोषणा आमच्यापर्यंत करतायत. काय लढलाय दिघोडे संघ देखील परंतु फलंदाजीतून सध्या मायनस पॉइंट हेच राहिलाय. या इनिंग मध्ये फक्त 1 चौकार आतापर्यंत बघायला मिळालाय. त्यानंतर 21 षटकार आतापर्यंत बघायला मिळाला नाही. त्यामुळे थोडंसं चित्र बिघडलंय. फटका चांगला आहे. मॅच अजूनही ऑन आहे. सामन्यामध्ये अजूनही आम्ही इन्व्हॉल्व आहोत हे सांगत असताना आला हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. यस वैभव आपण या स्पर्धेचा विचार केला जवळजवळ 1300 लोक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं सरपंच विजेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण इथे करूया. सन्माननीय संजय तांडेल साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. बाबेभाई आपण यावं. आपल्या शुभ हस्ते संजय तांडेल यांचा इथे सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर आमचे प्रमोद कोहली सर जवानभाई यांना विनंती प्रल्हादभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रमोद कोहली सरांचा इथे आपण शुभ सन्मान करावा. 3 चेंडू 12 धावांची गरज. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरों में अपनी मंजिल जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. 3 बॉल 12 धावांची गरज. या षटकारांना जीव ओतलाय. या मॅच मध्ये जान आली आहे. बॉलर तयार. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. योगेश कोहली देखील हार मानणारा खेळाडू नाही आहे. त्याने लगेच लेंथ आणि लाईन आणि त्यासोबत दिशा आणि त्यासोबत वेग हे देखील बदल केला. डॉट बॉल आलाय. आता अंतिम 2 चेंडू विजयासाठी रन पाहिजेत 12. येणारा चेंडू सांगेल की या मॅच मध्ये सामना कोणाच्या बाजूने जिंकेल की सामना ऑन राहील. जर लगातार 2 षटकार लगावले तर सरपंच साहेब खोट्याबाई वीरेंद्रभाई यांच्याकडून अगदी 5000चं पारितोषिक फलंदाजांसाठी. चला हा फटका सजलाय. उंची आणि लांबी मॅच सुरू आहे. व्हॉट अ मॅच. आला षटकार. सहा धावांची गरज. सरपंच विजेंद्र पाटील साहेबांकडून बक्षीस लावलंय. लगातार 2 षटकार आले तर 5000 या मॅच मध्ये पारितोषिक दिलं जाईल. आता बघायचा अंतिम 1 बॉल 6 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा संघर्ष कसा असायला हवा.
जिद्दीला पेटून कसं उठायला हवा अगदी बघू शकता. जर षटकार आला तर पीए कोहली यांच्या सरांकडून 2000चं पारितोषिक दिलं जाईल. वादल वादल मैदानामध्ये आलाय 5000. अगदी बघू शकता सरपंच गोट्याबाई यांच्याकडून 5000. परंतु मॅच संघर्षाची आहे. अगदी शांतता पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितले. परंतु कधी कधी म्हटलं जातं ना की वादळ येण्यापूर्वी अशीच शांतता असते. आणि आता मैदानामध्ये कुणाल कोहली नावाचं वादळ आलंय. आतापर्यंत दिघोडे संघ देखील निश्चिंत होता. आता त्यांच्याही चिंता गगनाला भेडसावत असताना व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा दमदार अनुभव. त्याच्यानंतर गव्हाण विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आकाशभाई देशमुख यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू 6 धावांची गरज. डोक्याला सुन्न करणारा सामना, हृदयाची धडकन तेज करणारा सामना. अगदी थरार क्रिकेट, थरार अनुभव. कोण मारणार बाजी या मॅच मध्ये आता सगळ्यांना प्रेक्षक पडलेत. या मॅच मध्ये दिघोडे जिंकणार की गव्हाण, गव्हाण जिंकणार की दिघोडे. फलंदाज आक्रमण करणार की गोलंदाज कमबॅक करणार यांची उत्तर. आता सगळ्यांना टेन्शनचा माहोल थंडी मैदानामध्ये. परंतु वातावरण गरम झाले. सामना आवडला असेल. एकदा जोरदार झाले. 1-6 आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. सामना जिंकलाय जय माता दी दिघोडे संघाला. डीजे प्ले. असा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. हार्डलक टीम या ठिकाणी गव्हाण संघ भरपूर चांगला खेळ झाला. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया प्रमोद कोहली सर यांचा. मी विनंती करतो या ठिकाणी प्रल्हाद भाई माजी उपसरपंच की आपल्या शुभ हस्ते प्रमोद कोहली सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. त्याच्यानंतर आमचे नाखवा जेव्हा आपला देखील सन्मान. तर महेंद्र घरस